देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजचा दिवस परमेश्वराने खूप आनंदाचा आणि त्याच्या गौरवाचा केलेला आहे. पण आपल्यामध्ये मुंबईवरून पास्टर पाटोळे आणि सिस्टर पाटोळे प्रभूने आपल्यासाठी पाठवलेले आहेत. क्रिसमसची सुरुवात आजपासून झालेली आहे. देवाला धन्यवाद देते की सुंदरसं त्यांनी खूप सुंदर वचन सांगितलं आणि त्यांनी ज्या 3 गोष्टी सांगितल्या त्या खरोखरच प्रत्येकाने आपल्या मनात त्या कोरून टाकाव्यात आणि त्यानुसार आपण चालावं अशी मी प्रभूमध्ये सर्वांना विनंती करते. देवाला मी खूप धन्यवाद देते की माझी साक्ष तुम्हा सर्वांना माहिती आहे, पण पाहुणे मंडळीला पाळक साहेबांना त्यांना माहिती नाही. आणि मला आनंदच आहे की जिथे रस्त्यावर त्यांनी उभं राहिलं आणि कोणी म्हटलं की दिव्याविषयी साक्ष सांगा तर मला कंटाळा येणार नाही. दिवस रात्र आणि 24 तास मी देवाच्या नावाने माझ्या जीवचे साक्ष सांगणार. कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की लग्नानंतर 10 वर्षांनी मला ते लेकरू झालेलं आहे आणि पाळक साहेबांच्या यांच्या चर्चमध्ये उपवास प्रार्थना करून देवबापाने सगळ्यांची प्रार्थना ऐकून मला ती मुलगी दिलेली आहे देवबापाने. आणि खरोखर मी देवाला धन्यवाद देते की 31 जुलै 2024 रोजी ती PMT प्रवरा मेडिकल ट्रस्ट या ठिकाणी मेडिकल कॉलेजला 2ऱ्या वर्षाला शिकत होती. तिचे पेपर चालू होते. पेपर चालू असताना ती पेपर सुटल्यावरती घरी येत असताना तिच्या कारला कंटेनरने धडक दिली आणि धडक अशी तशी नव्हती प्रियांनो. त्या धडकेत गाडी पूर्ण काडीची पेटी चेपावी तशा पद्धतीने ती काडीची पेटी जशी दाबावी एखादा कागद गोळा करून टाकावा असा त्या गाडीची अवस्था झालेली. त्यामध्ये माझं लेकरू होतं, तिचा फ्रेंड होता. देवाच्या दयेने तो नाही वाचला. प्रभूला मी देवाला खूप धन्यवाद देते की माझ्या लेकराला परमेश्वराने वाचवले. आणि दुःखही आहे की तेही लेकरू एकूण एक होतं, परंतु ते नाही राहिलं आपल्यामध्ये. परमेश्वर त्याच्या आत्म्याला शांती देव. परंतु एक विषय असा आहे की 2 महिन्यापूर्वी माझ्या दिवसा उडून बाप्तिस्मा झालेला होता. प्रभूमध्ये तिचं तारण झालेलं होतं आणि रोज आमच्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ देवाची स्तुती गौरव प्रार्थना होत असते. केवळ प्रार्थनेने आणि प्रार्थनेनेच माझ्या लेकराला देवबापाने वाचवलेलं आहे. मी प्रभूला खूप धन्यवाद देते. तिची थोडी स्टोरी अशी आहे की ती येत असताना कंटेनरने ज्यावेळेस धडक झाली त्यावेळेस गाडी पूर्णपणे चेपून गेली. त्याच्यामध्ये हे 2 लेकरं होते. ते लेकरू होतच हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत, परंतु हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर काही तासातच ते नाही राहिलं. देवाला प्रभूला मी खरोखर खूप दुःखित अंतकरण त्याच्या आत्म्याला शांती मिळावी अशी प्रार्थना करते. आणि माझ्या लेकराला देवाने वाचवलं. ज्या वेळेस तिला हॉस्पिटलमध्ये आणलं त्यावेळेस मी प्रार्थना करत होते घरी, कारण ती 1 वाजता पेपर सुटून घरी यायची आणि 1 वाजता आम्ही दोघी जणी एकत्र जेवण करायचो. तिचे पप्पा वेटरनरी डॉक्टर आहेत. ते श्रामपूर या ठिकाणी कार्यरत आहेत, प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात. तर ते सहसा इथं राहत नाहीत, ते येऊन जाऊन असतात. तर मी होते म्हटलं ती घरी येईल, आपण दोघे मिळून जेवण करू. आणि तिला परत थोडं शॉपिंगला वगैरे जायचं होतं. शेवटचा पेपर होता तिचा 2nd इयरचा आणि ती म्हटली आपण जाऊ शॉपिंगला. मी त्या तयारीत होते, पण बायबल वाचत असतानाच मला इतकी भयानक झोप आली की मी आयुष्यात रात्री सुद्धा इतकी कधी गाढ झोपलेली नाही. बसल्या बायबल वाचता मला बायबल वाचताच येईना. मला सारखी झोप येत होती. म्हणून मी ते पवित्र शास्त्र फोन सगळा सोफ्यावर ठेवला आणि बेडरूम मध्ये जाऊन मी झोपले. पण इतकी गाढ झोप आली तर मला जगाचं भानच नव्हतं. इतकी भयानक मी झोपलेली असताना मला संध्याकाळी 5 वाजता माझी भाऊजाई आली आणि आका कुठे म्हणत मला काही सुधरत नव्हतं. तर मला वाटलं कोणीतरी लेकरं खेळतात ते गडबड करतात घरात, मला काही जाग नाही काय नाही. पण ती अशी म्हटली की दिव्याच्या कारला ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट हा शब्द माझ्या कानावर आला आणि माझी ती अगदी काळ झोप खाडकन एका क्षणात उडाली. येऊन बघते तर खरोखरच कंडिशन फार वाईट होती. नंतर मला कपडे घालायचं शुद्ध नव्हती की मी कोणते कपडे बदलू. तर मला येऊन कळतच नव्हतं काय करू, कारण माझं वाणी तिने लेकरू देवाने मला इतक्या वर्षांनी दिले आणि ते असेल की नसेल, कारण कारचा ऍक्सिडेंट आणि कंटेनरचा ऍक्सिडेंट म्हणल्यानंतर शक्यतो वाचण्याचे चान्सेस 99% नसतात. म्हणून मी म्हटलं देव बाप्पा तू तिचा ताबा घे, जे काही असेल प्रभू
ते तुला ठाऊक आहे, परंतु तिचा रक्षक आहे. इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही आणि तो डुलकी देखील घेत नाही. तुझे येणे जाणे इथून पुढे मी सदैव सुरक्षित करेन. हे स्तोत्र संहिताचं 121 अध्याय मी तिच्यासाठी रोज वाचायचे. पण त्या दिवशी खरोखर देवाने तिला तारलेलंच आहे. आणि ज्या वेळेस हॉस्पिटलमध्ये मी गेले त्यावेळेस तिचा MRI CT स्कॅन केला तर स्पायनल कॉर्ड हा मणका, शरीराचा जो पाया आहे, आपला आधार आहे, तो आहे आपल्या पाठीचा मणका. आणि त्या पाठीच्या मणक्याच्या मानेचे 2 हाडं तुटले. मान मोडली तिची, मान तुटली तिची. मान तुटूनच तेवढं थांबलं नाही तर आपल्या शरीराच्या हाडांमध्ये एक असा पातळ द्रव असतो, त्याला मज्जारज्जू म्हणतात. त्या मज्जारज्जू मध्ये ते 2 हाडांचे सुयासारखे तुकडे त्या स्पायनल कॉर्ड मध्ये जाऊन घुसले. आणि डॉक्टरने रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टर म्हटले 2 तासही ही मुलगी जगणार नाही, ताबडतोब तिला ऑपरेशन थिएटरला घ्यावं लागेल. आणि मी स्वतः नर्स असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मला रिक्वेस्ट करायला लागले की सिस्टर तुम्ही तिला ताबडतोब हॉस्पिटलला ऑपरेशन थिएटरला घेण्याची तयारी करा, मला साईन द्या, कन्सर्न द्या. पण माझं मन काही मानेना, कारण इथे 2 हॉस्पिटल आहेत, सर्व सुविधांनी ते सज्ज आहेत, परंतु डॉक्टरांवरती किंवा त्यांच्या एक्सपिरियन्स वरती माझा विश्वास नव्हता. म्हणजे चांगलेच आहेत ते, नाव नाही ठेवत मी, परंतु मला त्यामध्ये विश्वास वाटेना की इथे सक्सेस होईल का नाही. कारण इतकं भयानक आहे. मज्जारज्जू मध्ये गुंतलेले हाडे, पोरगी पूर्ण पॅरालिसिस आहे, तिच्या अंगाला मिरची चोळल्यासारखी आग होत आहे आणि तिचं सिंकिंग होती. मधूनच ती बोलायची, मधूनच स्टॉप व्हायची, मधूनच बोलायची, मधूनच स्टॉप व्हायची. आणि मला ते कळत होतं की ऍक्च्युली खरोखर ही 2 तासही डॉक्टर म्हटले माझ्या समाधानासाठी, पण 2 तासही पोरगी राहती का नाही माहिती नाही. त्या ठिकाणी देव बाप्पाला मी रडून हात मारली, हे प्रभू हे काय झालं म्हटलं देव बाप्पा. आणि 2 महिन्यापूर्वी देव बाप्पा हे लेकरू मी तुझ्या हातात सोपवलेलं आहे. देव बाप्पा खरोखर जर तुला वाटत असेल की मी तिची आई हे माझं नाव कायम राहावं, माझ्या लेकराला तू जीवन दान देशील. आणि देव बाप्पाला मी प्रार्थना केली. माझा मुलगा आहे सागर, माझ्या बहिणीचा मुलगा आहे, तो बेचैन झालेला होता. तो म्हटला इथं तिला ठेवायचं नाही, कुठे घेऊन जायचं असेल, अमेरिकेत चालत असेल तर अमेरिकेत चाल, आम्ही किडनॅप विकू काही करू, पण आम्ही दिव्याला वाचवल्याशिवाय राहणार नाही. तू निर्णय घे मम्मी, तू निर्णय घे मम्मी. शेवटी मी शांत बसले. देवबापाला म्हटलं मी नेऊ कुठं, नाशिकला नेऊ, मुंबईला नेऊ की पुण्याला नेऊ. परमेश्वराने मला संचिती हॉस्पिटलचं नाव सुचवलं आणि त्या ठिकाणी रात्री 2 वाजता डॉक्टर कोठारी यांना फोन केला. त्यांना रिपोर्ट्स पाठवले. त्यांनी फोनवरच सांगितलं की कंडिशन फार अवघड आहे, क्रिटिकल आहे, पण ॲज पॉसिबल आज आपण प्रयत्न करू, तुम्हाला शक्य होईल तितक्या लवकर तिला इथे घेऊन या. पण 2 तासाची देवाने डॉक्टरने गॅरंटी दिली. तर ती कसं काय तिथपर्यंत पोहोचायचं, ॲम्ब्युलन्स तयार केली. इथून आम्ही दुपारी पहाटे 4 वाजता निघालो आणि सकाळी 9:30ला आम्ही संचिती हॉस्पिटलला पोहोचलो. संचिती हॉस्पिटलमध्ये गेल्याबरोबर डॉक्टरने तिचे रिपोर्ट वगैरे पाहिले, तिला बघितलं आणि डॉक्टर म्हणाले की मी काहीच करू शकणार नाही, इथून इतक्या लांब गेल्यावर काहीच करू शकणार नाही म्हटले डॉक्टर. हातपाय गळून गेले, कंबर एकदम बसून गेलं आणि काहीच त्राण शरीरात उरलं नाही. काय करावं कळत नव्हतं. तरी देखील एका कोपऱ्यात गेले आणि मी प्रार्थना केली आणि देवाला सांगितलं का प्रभू डॉक्टरनी असं सांगितलेलं आहे, पण डॉक्टर माणूस आहे, तू तर जिवंत देव आहेस, तुला कोणतीच गोष्ट अशक्य नाही. तू शब्दाने सृष्टीची निर्मिती केलेली आहे, तर माझं लेकरू बरे करणं तुझ्यासाठी किती अवघड असेल ते बाप्पा. परमेश्वराला पुन्हा प्रार्थना केली आणि ICU मध्ये ठेवलं. ICU मध्ये तिचे खूप हाल होत होते, तिला खूप त्रास होत होता. रात्रंदिवस ती सारखी ओळख होती. तिचं BP कमी झालेलं होतं, तिचे पल्स रेट लागत नव्हते, ऑपरेशन करण्यासारखी कंडिशन नव्हती. त्यातूनही परमेश्वर तिच्या सतत जवळ उभा होता आणि देवबाप्पा तिला स्वतः देत होता हे तिला जाणवत होतं. सारखं पवित्र शास्त्र तिच्या पुढे होतं. मी तिच्या जवळ बसून देवाचा धावा करत होते आणि प्रार्थना देवबाप्पाने ऐकली. माझीच नाही एकटीची प्रार्थना, तर मंडळी जी सगळी बसलेली आहे याच्यामध्ये सगळे माझे नातेवाईक आहेत, माझे भाऊ आहेत, माझ्या भावजे आहेत, माझ्या आया आहेत,
देवाला त्यांनी साकडं घातलं. निरंकार 8 दिवसाचे उपवास माझ्या भावजाईंनी माझ्या बहिणींनी केलेले आहेत आणि सर्व कलिशियांमध्ये दिव्यासाठी रात्रंदिवस प्रार्थना चालू झाली. गुडघ्यावर येऊन प्रार्थना चालू झाली, उपवास प्रार्थना चालू झाली, प्रत्येक मंडळांमध्ये प्रार्थना चालू झाली, पास्टरांच्या मंडळींनी प्रार्थना केली. आणि आज माझी दिव्या अजून खूप मोठं आहे पण शॉर्टकट मध्ये आवडते की आज माझी दिव्या आपल्यामध्ये डान्स करायला देवबापाने पुन्हा घेऊन आलेली आहे. देवाला धन्यवाद देते. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी त्यावेळेस आम्ही हॉस्पिटलमधून घरी आलो, 11 महिने हॉस्पिटलमध्ये होतो. घरी आलो तर पोरगी बेड रिडन होती, उठता बसता येत नव्हतं. तिला शिफ्ट करायला 4 लोक लागायचे. तिला जर बेडवर शिफ्ट करायचं असेल इकडं तर 4 माणसं लागायचे. आणि आज फक्त आणि फक्त ती स्वतःच्या पायाच्या बळावर उभं राहून परमेश्वराचे गौरव करू शकली. मी देवाला खूप धन्यवाद देते आणि देवाचा आभार मानते. तुम्हाला सर्वांचे पण मानते. तुमचा वेळ घेतलाय, माफी मागते आणि देवाला धन्यवाद देते की परमेश्वराने आणखी तिच्यामध्ये जास्तीत जास्त बदल करावेत. जे पण तिला आरोग्य द्यावं. धन्यवाद देते. एवढंच नाही तर तिला घरी बसल्या बसल्या बोर झाली मग तिने काय केलं की सहज आपले मुलांचे व्हिडिओ तिने अपलोड केले युट्यूबला आणि तिथे आज तिचं चॅनल इतकं ग्रो झालेलं आहे की 6.5 करोड लोक तिला व्ह्यू झालेले आहेत आणि 30,000 सबस्क्रायबर आज तिच्या चॅनलला जॉईन झालेले आहेत आणि आवडीने तिचे व्हिडिओ टाकतात, कमेंट्स टाकतात आणि तिला शुभेच्छाही देतात. हे सर्व आणि सर्व देवाचं कार्य आहे आणि परमेश्वराच्या गौरवासाठी त्यांनी केलं आहे. देवाला धन्यवाद देते आणि माझी साक्ष संपवते. आमेन आमेन. खूपच सुंदर साक्ष आहे. मनाला हृदय हलवणारी साक्ष आहे. आमचं हृदय हलवणारी साक्ष. देवाला गौरव असतो.